उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवारांना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण। राम जन्मभूमी न्यासाकडून सोहळ्याची पत्रिका नेत्यांना कुरिअर। राम मंदिर सोहळा गावागावात लाईव्ह दाखवणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उपक्रम। राम मंदिराच्या निमित्तानं महायुतीकडून प्रचाराचा कळस। लोकसभा जागा वाटपात ठाकरे गट 23 जागांवर ठाम। एबीपी माझाकडे जागांची एक्सक्लुझिव्ह माहिती। मुंबईमधल्या 4 जागांवर ठाकरे गटाचा दावा। संजय राऊतांनी सकाळच्या पत्रकार परिषदा घेणं बंद करावं। काँग्रेस नेते संजय निरुपम राऊतांवर बरसले चर्चा। दिल्लीत झाल्या तरी निवडणूक आमच्या सोबत लढायची आहे, राऊतांना करून दिली आठवण। वंचितच्या महाविकास आघाडी समावेशाचा निर्णय मुंबईतच होणार। वंचितच्या प्रस्तावावर 31 डिसेंबर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाविकास आघाडीची बैठक। उद्धव ठाकरे 2 किंवा 3 जानेवारीला दिल्लीवारी करण्याची शक्यता। लोकसभा जागा वाटपावर इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक। भीती वाटणारी सत्ता उलथवलीच पाहिजे, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। पाचोरा मतदारसंघातील शिंदे गट आणि भाजप पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश। शिंदे गट आणि शिवसेना लोकसभेसाठी एकत्र येऊ शकतो, आमदार शिरसाट यांचं सुतोवाच। फेब्रुवारीमध्ये दोन्ही पक्षांमध्ये युतीच्या शक्यतेचे शिरसाट यांचे एबीपी माझावर एक्सक्लुझिव्ह संकेत। गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंवर बुचरी टीका। खडसेंना एवढे दंड झाले आहेत की पायात चप्पल घालायलाही पैसे उरले नाहीत, महाजनांचा हल्लाबोल। मुंबईमध्ये 3 कोटींहून अधिक मराठा आंदोलक येतील, जरांगेंचा दावा। 20 जानेवारीला गाव सोडणार, आरक्षण घेऊनच माघारी येणार। गाड्या अडवल्या तर फडणवीसांच्या दारात बसू, जरांगेंचा इशारा। दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा। पीक कर्ज वसुलीला सरकारकडून स्थगिती। दुष्काळग्रस्त 40 तालुक्यांसाठी हा निर्णय। समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजा जवळ लोखंडाचा भाग आला बाहेर। वाहन चालकाच्या सतर्कतेमुळे भीषण अपघात टळले। केंद्र सरकार आसाम आणि उल्फामध्ये शांतता करार संपन्न। अमित शहांच्या प्रयत्नांमुळे ईशान्य भारतातली सर्वात जुनी आणि गंभीर समस्या संपुष्टात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।